नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, हे शब्द उच्चारायला मी सुरुवात केली त्याला आज 6 वर्ष पूर्ण झाली. 3 एप्रिल 2020 आपण पहिल्या लॉकडाऊन मध्ये अडकलो होतो, तुम्हाला आठवत असेल. त्या वेळेला काय करायचं, सगळेच लोक घरात अडकले होते. आपापल्या घरात माणसं तुरुंगासारखी कोंडली गेली होती. अशाला काय करायचं ही समस्या प्रत्येकासमोर होती. आणि मला असं वाटलं की त्यावेळेला सामान्य माणसाला धीर देण्यासाठी काहीतरी केलं पाहिजे. आणि म्हणून मी फेसबुकवर लाईव्ह करत होतो. माझा भाचा म्हणाला, हे आपण युट्यूबवर टाकू शकतो. आणि त्यातून 3 एप्रिल 2020 ला युट्यूब प्रतिपक्ष सुरू झालं. आणि तेव्हा ही अजिबात कल्पना नव्हती की युट्यूब हे जगभर जाऊन पोहोचतं, त्याच्या प्रतिक्रिया काय असतात, त्याला लोकांचा प्रतिसाद किती मिळतो, काहीही कल्पना नव्हती. किंबहुना राजकारण समजवायचं वगैरे असं काहीही डोक्यात नव्हतं. त्या क्षणी म्हणजे एप्रिल 2020 भारताची सगळी जनता नव्हे, जगातली जनता, करोडो लोक हवालदिल झाले होते की हे प्रकरण कधी संपणार आहे. हात सतत काय ते सॅनिटाईज करा, एकमेकांपासून दूर राहा, एकमेकांचा श्वास सुद्धा तुमचा जीव धोक्यात आणू शकतो, एकमेकांविषयी आपण संशयित झालेलो होतो. आणि यातूनही बाहेर पडू असा कुठेतरी लोकांना धीर देणं आवश्यक होतं. आणि मग धीराच्या गोष्टी सांगाव्यात म्हणून प्रतिपक्ष सुरू केलं होतं. आणि हळूहळू करत तो जो दबाव होता, दडपण होतं, कोरोना, हे कमी होत गेलं. आणि सामाजिक सार्वजनिक जीवनातल्या समस्या, अडीअडचणी, राजकारण आणि त्यातून उद्भवणारे प्रश्न याची उत्तरं शोधता शोधता प्रतिपक्ष हे काही अंशी लोकप्रिय असं एक माध्यम तयार झालं. हळूहळू त्यातच मी हिंदी पण करायला लागलो. नंतर मग प्रतिवाद हे साधारण वर्ष दीड वर्षापूर्वी एक वेगळं हिंदी युट्यूब चॅनल सुरू केलं. धक्के बुक्के नावाचं एक आणखीन, कधी कधी मी त्याच्यावर एखादे छोटे व्हिडिओ टाकतो किंवा इथलेच परत तिकडे टाकतो. अशी 3 युट्यूब चॅनेल मी सुरू केली. आणि मला खरंच खरंच कल्पना नव्हती की लोक इतका प्रतिसाद देतील. याचं कारण असं आहे मित्रांनो, मी मुलाखती वगैरे घेत नाही. इतर युट्यूब चॅनेलवर जातो, तिथे माझ्या मुलाखती असतात, गप्पा असतात. पण प्रतिपक्षावर किंवा माझी जी युट्यूब चॅनेल आहेत त्याच्यामध्ये सर्वसाधारणतः माझं एकट्याच मत मांडलं जात असतं. आणि त्याच्यावर उलटसुलट प्रतिक्रिया मला नको असतात. आवडलं ते ऐकतील, नाही तर न ऐकतील, आपल्याकडे पाठ फिरवतील, हरकत नाही. पण कोणीतरी काहीतरी खोड्यासारखं बोलणार, लिहिणार, ते मला अजिबात ऐकायचं नाही. म्हणून आरंभापासून मी प्रतिपक्षावर कॉमेंट बंद ठेवलेले आहे. कारण ठराविक लोक असे असतात, ते उपद्रवी असतात आणि त्यांना काही करायचं नसतं, तुम्हाला विचलित करायचं असतं, तुम्हाला शिव्याशाप द्यायचे असतात. प्रतिवाद तर अजिबात करायचा नसतो. आपला युक्तिवाद, आपला मुद्दा खोडून काढला, आपली चूक दाखवली, हरकत नाही. पण ते न करता यायचं, शिवीगाळ करायचं आणि निघून जायचं, जेणेकरून तुम्ही विचलित होता. आणि विचलित होणं मला आवडत नाही. मी माझी एक विचार करण्याची पद्धत आहे, त्यानुसार जगातल्या प्रत्येक घडामोडीकडे माझ्या पद्धतीने बघत असतो, माझ्या पद्धतीने समजून घेत असतो आणि समजावण्याचा प्रयत्न करत असतो. आणि त्यामध्ये कुठलंही विचलन नको म्हणून मी कॉमेंट बंद ठेवल्यात. आणि तब्बल 6 वर्ष होत आली कॉमेंट बंद ठेवून देखील
लोकांना ऐकायचं तर लोक ऐकतात आणि ऐकता ऐकता लोकांनी 8 कोटीपेक्षा अधिक तास एकट्या प्रतिपक्ष या युट्यूब चॅनेलला दिलेले. आपण जे ऐकता, तुम्ही बघता, क्लिक करता, त्याच्यामध्ये एक गंमत असते की ते किती वेळ किती मिनिटं बघितलं गेलं याचं काउंटिंग होतं. आणि प्रतिपक्ष असेल, प्रतिवाद असेल किंवा धक्केबुक्के असेल, याच्यावर मला ऐकलं गेलेले तास बघितले तर ते जवळजवळ 9 कोटीच्या घरात जातात. मित्रांनो, मला धक्का बसतोय. याचं कारण असं, 9 कोटी तास तुम्ही तुमच्या आयुष्यातले माझ्यासाठी खर्च केले. हा म्हातारा काय म्हणतो, हा काय बकवास करतो ते ऐकू. अनेकांना आवडतही असेल, मी नाही म्हणत नाही. अनेकांना खुलासे मिळत असतील, जे काय, पण लोकांनी आपल्याला 9 कोटी तास दिले, हे मला खरंच कौतुकास्पद वाटतं. आणि मी यापूर्वी एकदा मांडलेलं आहे की हे तास मी जेव्हा हिशोबात करायला गेलो तेव्हा माझ्या लक्षात आलं की मी जन्मल्यापासून आतापर्यंत 78 वर्षामध्ये जितके तास मी स्वतः जगलेलो आहे त्याच्या 130-32 पटीने लोकांनी त्यांच्या आयुष्यातला वेळ मला दिलेला आहे. मी जितके तास जगलो त्याच्या 130-32 तास 32 पटीने, म्हणजे 9 कोटीच्या घरात जातात. आणि छोटी गोष्ट नाही, माझ्यासाठी सगळ्यात मोठी कमाई ती आहे. जगाच्या कानाकोपऱ्यात कुठेही गेलं तर एखाद दुसरा तरी माणूस आपल्याला ऐकणारा मिळतो, अगत्याने ऐकणारा मिळतो. अगदी वॉशिंग्टन DC ला गेलो होतो दोनदा, 2024 मध्ये, 2025 मध्ये. तिथे जवळजवळ 35-40 मिनिटं दोन्ही वेळेला एक गप्पांचा कार्यक्रम आयोजित करून भेटली. कारण मी कौटुंबिक कारणासाठी गेलेला होतो, पण तिथे कळल्यानंतर काही लोकांनी संपर्क केला आणि एक दिवस सगळे मिळून भेटले. वॉशिंग्टन DC सारख्या अमेरिकेच्या राजधानीमध्ये 30-35 मिनिटं अगत्याने आपल्याला भेटायला आणि येतात, गप्पा करतात. ही छोटी गोष्ट वाटली नाही मला, मित्र. आणि यात मी आलो कसा, ही सुद्धा गंमत आहे. अजूनही 6 वर्ष हे युट्यूब काय ते चालवलं तरी मला अपलोड वगैरे करता येत नाही. मी बसतो लॅपटॉप समोर किंवा कॅमेरा समोर आणि बडबड करतो. ते बाकीचं आमचा आबा माळकर बिचारा अपलोड करतो. काय कट करणं, एडिट करणं आणि तो अपलोड करतो. मी फक्त ते शेड्यूल करतो की या वेळेला हा व्हिडिओ प्रकाशित व्हावा. आणि मला या निमित्ताने काही लोकांची आठवण होते. विनायक पाचलक हा या क्षेत्रातला हुशार माणूस आहे आणि त्याने सगळ्यात पहिल्यांदा माझा व्हिडिओ बनवला होता. 2018-19 असेल, मला आता आठवत नाही, पण 2018-19च्या सुमाराला विनायक पाचलक, जे थिंक बँक म्हणून युट्यूब चॅनेल चालवत होता, त्याने माझ्याकडून मला संपर्क साधला आणि म्हणाला तुमचा एक रेकॉर्डिंग करायचंय. आणि मी त्याच्या स्टुडिओमध्ये पुण्याला गेलो होतो, पुण्याला असताना. आणि त्याने सगळ्यात पहिल्यांदा माझे व्हिडिओ टाकलेले. त्यानंतर माझा एक तरुण सहकारी आहे, अक्षय बिक्कड, त्याचंही पोस्टमन म्हणून एक चॅनेल होतं, तोही माझे व्हिडिओ वेळोवेळी टाकत होता. त्यानंतर क्षितिज पाटुकले नावाचा आहे, एक तुलनेने तरुण आहे माझ्यापेक्षा, खूपच तरुण आहे, त्याचा काही चॅनेल होता. तर या सगळ्यामध्ये आपल्याला लोक ऐकू इच्छितात, ऐकतात, अनेकांना ते आवडतं, हे त्यातून कळलं. आणि नंतर मग मी ठरवलं, त्या लॉकडाऊनच्या काळामध्ये ज्यावेळेला अडकलो होतो तेव्हा मला आयडिया आवडली, ठीक आहे, रेग्युलर आपण फेसबुकच्या ऐवजी इथे रेकॉर्डिंग करून टाकू. आणि ते होता 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 आज इतका पसारा झालाय. टेक्नॉलॉजी कुठून कुठे आणते. म्हणजे मी पत्रकार झालो तेव्हा खेड्यांच्या टाईपमध्ये आम्ही लिहिलेली अक्षरं कंपोजिटर्स कंपोज करायचे, त्याचं प्रूफ रिडिंग व्हायचं आणि अशी ती खेड्यांच्या ह्याची पानं
त्याचं एक इम्प्रेशन घेऊन ती रोटरीवर छापली जायची. तिथून आज टेक्नॉलॉजी किती पुढे आली आहे. जगाच्या कानाकोपऱ्यात वर्तमानपत्र न पोचता आपला आवाज पोचतो. टीव्ही, दूरदर्शन सुद्धा मागे टाकून ही टेक्नॉलॉजी इतकी पुढे गेली, ती माझ्या आवाक्यातली गोष्ट नाहीये. आणि इथपर्यंत येऊ शकलो याला या नव्या पिढीचे अनेक तरुण कारणीभूत आहेत. आता त्याच्यात काय म्हणतात ते सबस्क्रिप्शन किती झाली, व्ह्यूज किती झाले, याला मी फार महत्व देत नाही. कारण 8 लाखापेक्षा अधिक आहे, पण ते एका वेळेला 80 लाख 1000 पण बघत नाही. त्याचा अर्थ काय, कधीतरी हे झाले, नंतर कंटाळ्या म्हातारा उगाच बडबडतो, कशाला ऐकायचं, बंद झाले. किंवा एखादा विषय आवडतो तो ऐकतात, नाही तर नाही ऐकत. त्या आकड्याला मी काडीची किंमत देत नाही. आकडे महत्वाचे नसतात. पण ज्यांनी 9 कोटी तास वेळ दिला त्यांच्या समोर नतमस्तक होणं अगत्याचं आहे. आणि म्हणून 6 वर्ष पूर्ण झाल्यानंतर आणि 8.5 लाखापेक्षा अधिक सबस्क्रिप्शन आणि जवळजवळ 52 कोटी 53 कोटीच्या घरात प्रतिपक्षाचे व्ह्यूज झाल्यानंतर त्या सगळ्यासाठी एकदा तरी आभार प्रदर्शन केलं पाहिजे, याचं अगत्य मला वाटलं. म्हणून मी हा व्हिडिओ स्पेसिफिकली 6 वर्ष पूर्ण होण्याच्या निमित्ताने करतोय. जवळजवळ सगळे व्हिडिओ 6000च्या आसपास मला वाटतं आता प्रतिपक्षाचे व्हिडिओ होतील. 6000 छोटी गोष्ट नाहीये. आणि याच्यात मी एकटाच बडबडलेला आहे. काही एक 100-150 व्हिडिओ असे निघतील की ज्याच्यात माझी पत्नी स्वाती असेल किंवा इतर कोणाला मी बरोबर घेऊन केलेला कार्यक्रम असेल. पण 50, 60, 70, 100 पण होणार नाही. 6000 व्हिडिओ एका माणसाने बडबडायचं आणि लोकांनी ते ऐकायचं, हा एक प्रकारे मला तरी अत्याचार वाटतो. मी इतकं अगत्याने दुसऱ्या कोणाला ऐकलेलं नाही. आणि म्हणून मला कोणी ऐकत असेल तर मला त्याचं नवल वाटतं, कौतुक वाटतं. आणि याच्यामध्ये खूप मोठी लिस्ट आहे, मोठमोठी नावं आहेत. ती सांगत बसणार नाही मी माझं कौतुक, की मला हे ऐकतात, मला ते ऐकतात, माझ्या व्हिडिओची दखल घेतली जाते, हे सांगण्यात मला अजिबात इंटरेस्ट नाही. ज्यांना आवश्यक आहे ते ऐकतील, ज्यांना आवश्यक वाटेल ते त्यातून काही धडा घेतील, सल्ला घेतील. मी शहाणपणाचे आपले सल्ले इतरांना देत असतो. ज्यांना आवश्यक वाटतं ते घेतात. ही चूक होती तुमची राजकारणामध्ये, सार्वजनिक जीवनामध्ये. ती सुधारा, तुमच्या उपयोगाची आहे, तुमच्या फायद्याची आहे. तर काही लोक ते स्वीकारतात आणि बदलतात. न ऐकणारे रसातळालाही गेलेले आहेत. आता ते कोण आहेत काय सांगायची गरज नाही, ते वेळोवेळच्या व्हिडिओमधून येतं. अनेकदा मी निवडणुकीविषयी, राजकारणाविषयी माझे अंदाज व्यक्त करत असतो. ते काही वेळेला बरोबर येतात, काही वेळेला चुकतात. अनेक निवडणुकांचे मी व्यक्त केलेले अंदाज बरोबर आले, पण याचा अर्थ मी निवडणुकीचं भविष्य सांगू शकतो अशा भ्रमात कोणीही राहू नये. कितीही झालं तरी ते फक्त अंदाज असतात. ओपिनियन पोल, एक्झिट पोल काढणारे असतात. माझं तसं प्रकरण नाहीये. मी राजकीय परिस्थिती आणि पॉलिटिकल आणि सायकोलॉजिकल अंदाज बांधत असतो. आणि ते म्हणूनच चुकण्याची सुद्धा तेवढीच शक्यता असते. उदाहरणार्थ 4 महिन्यापूर्वी जेव्हा बिहारची निवडणूक चालू होती, मुंबईत बसून मी बिहारमध्ये एनडीएला 200 पेक्षा अधिक जागा मिळतील असं भाकीत केलं होतं. योगायोगाने बरोबर ठरलं, तर लगेच कौतुक सुरू झालं. तर कौतुक खोटं आहे, चुकीचं आहे. याचं कारण मी माझा अंदाज व्यक्त केला, तर तो अंदाज बरोबर ठरला, भाऊ बरोबर नाही ठरला. भाऊने त्या परिस्थितीचं आणि त्या राजकारणाचं केलेलं आकलन योगायोगाने बरोबर ठरलं, पण तरीही तो अंदाज होता हे लक्षात घेतलं पाहिजे. 2014-2019ला माझे अंदाज लोकसभेचे बरोबर ठरले होते, पण 2024ला माझा अंदाज चुकला. स्वीकारला पाहिजे. चूक स्वीकारली तर दुरुस्त करता येते. आपण कुठं चुकलो याचं आत्मपरीक्षण करता येतं. पण या सगळ्या मुलांनी मला या आधुनिक तंत्रज्ञानामध्ये ओढून आणलं. अगदी त्याच्याही पुढे मागे आपण जवळजवळ 15-16 वर्ष गेलो.
तर मी इतका हट्टी आणि जुन्या म्हातारा आणि पठडीतला आहे, जुन्या पठडीतला, की मला बॉल पेनने पण लिहायला आवडत नाही. मी शाईच्या पेनाने, फाउंटन पेनाने लिहिणार आहे हट्टाने. आणि म्हणून मी पुण्यनगरी या दैनिकामध्ये दैनंदिन स्तंभ लिहायचो. तो वाचणारी काही इंजिनिअरिंगची मुलं माझ्याकडे आली 2010 मध्ये, आणि त्यांचा हट्ट असा होता की मी ते टाईप करून ब्लॉग करावा, डिजिटल ब्लॉग बनवावा आणि ते लेख डिजिटलमध्ये टाकावेत, म्हणजे ते फॉरवर्ड करून इतरांनाही आम्हाला पाठवता येतील. पण मी त्यांना म्हटलं, मी टाईप नाही करणार, मी लिहिणारा माणूस आहे. मी लिहिणारा माणूस आहे, मला टायपिंग जमणार नाही आणि मी करणार नाही. पण त्या मुलांनी मला हसत खेळत उल्लू बनवून पहिल्यांदा फेसबुक अकाउंट ओपन केला. माझ्याकडे लॅपटॉप होता. फेसबुक अकाउंट ओपन केला. त्यावर एक दोन वाक्य टाईप करता करता मी महिन्याभरात फुल स्पीडने लिहिल्यासारखं टाईप करायला लागलो आणि मी या डिजिटल जगात आलो. खेड्याच्या प्रेस पासून डिजिटलचा प्रवास माझा जो आहे, या तरुण पिढीने माझ्या डोक्यावर बसून मला फरफटत आणलेलं आहे. ज्या मुलांनी ते केलं, ती इंजिनिअरिंगची मुलं 2010 मधली, मला त्यांची नावं पण आठवत नाहीत. पण अंधेरीच्या राजीव गांधी इंजिनिअरिंग कॉलेज मधली ती मुलं होती, मला आठवतं. आणि त्यांचा स्वार्थ इतकाच होता की त्यांना माझे लेख आवडत होते पुण्यनगरीतले, आणि ते डिजिटलवर असतील, ब्लॉगवर असतील, तर ते फॉरवर्ड करता यावेत, हा त्यांचा स्वार्थ होता. पण त्यांनी त्यांचा स्वार्थ साधता साधता मला डिजिटलमध्ये कसा फरफटून आणला, आणि आज युट्यूबमध्ये इतकी मोठी मजल माझ्यासारख्या म्हाताऱ्या माणसाला मारता आली, याचे सगळं श्रेय जर कुठं असेल तर या तरुण पिढीला आहे, जे माझ्यापेक्षा 30, 35, 40 वर्षांनी लहान आहे ती मुलं. पण मी त्यांच्याकडूनही शिकायची तयारी ठेवली, ही गोष्ट महत्वाची आहे. आणि म्हणून प्रतिपक्षाच्या 6 वर्ष पूर्ततेच्या निमित्ताने मी सगळ्यांना एक परत आगाऊपणे सल्ला देईन की शिकवणारा तुम्हाला कुठल्या रूपात येतो, कुठल्या वयात भेटतो, याचा विचार करू नका. शिकायची तयारी ठेवा. मी शिकायची तयारी ठेवली म्हणून इथपर्यंत आलो. तर या सगळ्यांचे, आणि गेली 6 वर्ष ज्यांनी मला ऐकलं, सतत ऐकलं, सातत्याने ऐकलं आणि जमेल तितकं कौतुक केलं, त्या सगळ्यांचे आभार मानून थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.